इन्स्पेक्शन झालं होतं, लागणारं साहित्य मोठे मोठे कॅम्प घेऊन आपण दिले सगळीकडे. तुमचा आता आपला संजय गांधीमध्ये जो मिळतोय लाभ तो वाढवलेला आहे शासनाने, ठीक आहे, प्रति महिना. त्याच्यानंतर आधार कार्ड करून सगळं बोगस केलं तिथं. ते आधार कार्ड ते आपण शोधू ना, जे बोगस बेनिफिशरी संजय गांधी 100% आपण त्यांना सुद्धा सायकली नाही, 60% जे बोगस असतील ते सगळं बोलू द्या. संजय गांधीमध्ये ज्यांचं बोगस कार्ड आधार करून निवड केली आहे असे त्याची चौकशी लावू. तो विषय गंभीर आहे, तसं झालं असेल त्याची चौकशी लावू. ती चांगली एक चौकशी झाली, किती का लोक मिळणार, 5 लोक मिळतील, 50 मिळतील, जेवढे मिळतील त्यांना अपत्र करणं आणि त्यांना बाहेर काढणं, हा एक विषय झाला. आता तुमचं त्यांना बाहेर आता अंबडचा एक सेंटरचा विषय म्हणतो तुम्ही, मला आता जे बोलण्यावर लक्षात येते, एक सेंटर तुम्ही काय उभारलं होतं, आम्ही सगळ्यांनी पैसे गोळा करून वैयक्तिक उभारलं होता. होतं. आता वैयक्तिक होता का तो सार्वजनिक होता? नाही, सार्वजनिक दिव्यांगासाठी उभारलं होतं आम्ही, तिथं काही चालू केलं नव्हतं आतापर्यंत. आता तो कुठे उभारला होता, लोकेशन काय होतं? आता जरी दिव्यांगांचं असेल पण आता बाकी गोष्टी बघावं लागतात ना, ट्रॅफिक आहे, ऍक्सिडेंट आहे, बाकी ऐका ना, त्याच्यानुसार आता एक सेंटर होतं, ते वैयक्तिक तुम्ही कोणी एकट्याने उभारलं होतं का तुमचं सगळ्यांचं मिळून होतं? आमचं सगळे सगळ्यांचं मिळून आमच्या असेल परंतु बसण्यासाठी आहे, परंतु दुसरेही विषय असतील ना. आता जागा तुमची शासकीय असेल, कुठली गावठाणामधली असेल, कुठली महसूलची असेल, ती जागा मागितली, ती जागा घरकुलासाठी दिली, शासन निर्णयानुसार दिली. आता GR पण आलेलं आहे शासनाचा, भाडेपट्टी, तेही बघू. परंतु आता जर कुठली जागा जी वाहतुकीला किंवा इतर गोष्टींना अडथळा आणणारी असेल तर त्याच्यानुसार ते काही केले का तेवढं बघू द्या. 2 तारखेची हेअरिंग 6 वर नेली, 6ची हेअरिंग तुम्ही नसताना झाली 224 फूट जागेची, आणि ह्या हेअरिंग नंतर पुन्हा 8 तारीख दिली. म्हणजे 2 वर्षापासून आम्ही खेपा मारतो. नाही, आता ही पुढची बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंट पूर्ण दिले तर हेअरिंग का वाढली आहे त्याचं काही उत्तर कळलं नाही. मानधनमध्ये वाढ झाली नाही सर, 1500 रुपये मानधन आहे. मानधनमध्ये वाढ पण झाली नाही. लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे 21 झाले. 2-3 कलेक्टर येऊन बदलले. काय करायचं? आमच्यासारख्या आत्महत्या करायचं. प्रस्ताव पाठवू सर, जो प्रस्ताव आज सर मला सांगा, आणि सेंटर मी बघतो, सेंटरचं मी थोडं त्या अधिकाऱ्यांवर कलेक्टर साहेब सर झळक समस्यांचे हे केलेले ते GR ते तुमचा तिकडे देतो, तुम्हीच काढले तो फूट जागेची, आणि ह्या हेअरिंग नंतर पुन्हा 8 तारीख दिली. म्हणजे 2 वर्षापासून आम्ही खेपा मारतो. नाही, आता ही पुढची बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंट पूर्ण दिले तर हेअरिंग का वाढली आहे त्याचं काही उत्तर कळलं नाही. मानधनमध्ये वाढ झाली नाही सर, 1500 रुपये मानधन आहे ना. मानधनमध्ये वाढ पण झाली नाही. लाडक्या बहिणी कलेक्टर साहेब 2-3 कलेक्टर येऊन बदलले. काय करायचं? आमच्यासारख्याला आत्महत्या करायचीच वेळ आली. प्रस्ताव पाठवू सर, जो प्रस्ताव आज सर मला सांगा, आणि सेंटर मी बघतो, सेंटरचं मी थोडं त्या अधिकाऱ्यांवर कलेक्टर साहेब सर झळक समस्यांचे हे केलेले ते GR ते तुमचा तिकडे देतो, तुम्हीच कॅम्प घेतला. हे बघा, सर्व दिव्यांग बांधव मित्रता करतो. माझ्या घरी येऊन 1-1 रुपया आणून मी आंदोलन केलेत या लोकांना न्याय देण्यासाठी. आणि जर न्याय मिळत नसेल तर मी कशाला जगू? नाही का नाही, एक गोष्ट आहे, एक की सगळ्यांसाठीचा विषय होतो. Yes, sir. तुम्हाला आता मला बोलू नका, सायकल पाहिजे इलेक्ट्रिक. मागच्या वर्षी कॅम्प घेतले होते. न्याय पाहिजे आम्हाला, न्याय मागासाठी तुमच्या दारात पडतो. सर सर खूप नाव शाळे सर अपेक्षा सर मोठी. हो सर, याच्या अगोदर आम्ही तुम्हाला भेटलो. नाही आम्ही सर्व जिल्ह्यात मीटिंग झाली आहे. झाली सर, पण यांनी जे आर्टिकल पाडलं, कोणती नोटीस नाही दिली, काही कल्पना न देता अंबडचे PI पाटील सर, उपविभागाधिकारी, तहसीलदार साहेब आणि CO यांनी हे जाणून बुजून पाडलं. बाकीचं अतिक्रमण अंबडमध्ये सर्वच आहे, पण त्यांनी फक्त दिव्यांगाचंच पाडलं. असं पाठ सर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही काढून घेतो सगळे पत्र, तरी पण पाडले त्यांनी. म्हणजे मागणी आम्ही त्यांना एवढं सांगितलं की आम्ही काढून घेतो, आम्हाला तुम्ही पाडू नका पत्र. त्यांनी पुरा धिंगाणा करून टाकला. न्याय द्या सर, तुम्ही आमचे देव, तुम्ही आमची आम्ही सर्व दिव्यांगांना ते भीक मागून उभा केलेलं हे होतं ते सेंटर. माहिती घेतली कोणतं सेंटर होतं? दिव्यांगाचं सेंटर उभा केलं तर आम्ही सगळे दिव्यांगाचे तर बसायचे, जेव्हा कॉफी सेंटर तुम्ही चालायचं. ठीक आहे, हे घेतो ना. आम्हाला द्याय पाहिजे सर आज, नाही तर ती आत्महत्या करणार नाही. आम्ही नाही उठू शकत त्याच्याशिवाय.
आहे. एक तर न्याय द्या. नाही, नाही, बघा अहो, 8 वेळेस कलेक्टर साहेब इथं आंदोलन झालंय. एक सेंटर आज एक तर आत्महत्या करणार तुमच्या दारात, तर न्याय पाहिजे बस. सेंटर मध्ये ते बघतो मी, बाकीचे विषय जे मी आहेत, इथून जाणार नाही, मी इथे 20 प्रशांत करणार नाही तर मला न्याय पाहिजे सर. बस या 2 गोष्टीसाठी मी तुमच्या दारात आलोय. मला एक तर मरू द्या, नाही ह्या लोकांवर कारवाई करा. नाही तर आज मी तुमच्या दारातून जाणार नाही, इथे 20 प्राशन करीन, माझी डेड बॉडी इथून घरी जाईल. मला जगायची इच्छा राहिली नाही. कोणाला काय कारवाई करायची माझ्यावर ते करा, नाही तर मला परवानगी द्या आत्महत्या करण्यासाठी. एक सेंटरचा जो विषय आहे आंबडचा, मी भीक मागून पैसे लावले तिथं. कलेक्टर साहेब तुम्हाला विनंती आहे, आम्हाला काहीतरी न्याय द्या आज. अलिमपूरचा आपण मागच्या वर्षी कॅम्प घेतला हे होता. बघा, सर्व दिव्यांग बांधव मी तळतळ करतो. माझ्या घरून 1-1 रुपया आणून मी आंदोलन केलेत या लोकांना न्याय देण्यासाठी. आणि जर न्याय मिळत नसेल तर मी कशाला जगू? ऐका ना, एक गोष्ट आहे. एक की सगळ्यांसाठीचा विषय येस सर. तुम्हाला आता मला बोलू नका मध्ये सायकल पाहिजे इलेक्ट्रिक. मागच्या वर्षी कॅम्प घेतले होते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालं होतं. लागणारं साहित्य मोठे कॅम्प घेऊन आपण दिले सगळीकडे. तुमचा आता आपला संजय गांधीमध्ये जो मिळतोय लाभ तो वाढवलेला आहे शासनाने, ठीक आहे, प्रति महिना. त्याच्यानंतर आधार कार्ड, आधार कार्ड करून सगळं बोगस केलं तिथं. मग ते आधार कार्ड ते आपण शोधू ना, जे बोगस बेनिफिशरी संजय गांधीमध्ये 100% आले. आपण त्यांना सुद्धा सायकली नाही मिळालं. 60% वाले जे दिले. बोगस असतील सरला बोलू द्या. संजय गांधीमध्ये ज्यांचं बोगस कार्ड आधार करून निवड केली आहे, असे त्याची चौकशी लावू. तो विषय गंभीर आहे. किती का लोक मिळणार? 5 लोक मिळतील, 50 मिळतील, जेवढे मिळतील त्यांना अपात्र करणं आणि त्यांना बाहेर काढणं, हा एक विषय झाला. आता तुमचं त्यांना बाहेर नका काढू, ऐका ना, सर. आता अंबडचा एक सेंटरचा विषय म्हणतो तुम्ही. मला आता जे बोलण्यावर लक्षात येते, एक सेंटर तुम्ही काय उभारलं होतं. आम्ही सगळ्यांनी पैसे आता गोळा तो करून वैयक्तिक उभारलं होता, होतं. आता वैयक्तिक होता का तो सार्वजनिक होता? ते नाही, माहिती घेतो. सार्वजनिक दिव्यांगासाठी उभारलं होतं आम्ही. तिथं काही चालू केलं नव्हतं ठीक आहे, आतापर्यंत. आता तो कुठे उभारला होता? लोकेशन काय होतं? आता जरी दिव्यांगांचं असेल, पण आता बाकी गोष्टी बघावं लागतात ना. ट्रॅफिक आहे, ऍक्सिडेंट आहे, हो सर, त्याला- बाकी ऐका ना, त्याच्यानुसार आता एक सेंटर होतं. ते वैयक्तिक तुम्ही कोणी एकट्याने उभारलं होतं का तुमचं सगळ्यांचं मिळून होतं? आमचं आम्ही सगळ्यात सगळे मिळून आमच्या असेल, आंदोलनात असेल, आलोचन तर परंतु- बसण्यासाठी आहे, परंतु दुसरेही विषय असतात ना. आता जागा तुमची शासकीय असेल, कुठली गावठाणामधली असेल, कुठली महसूलची असेल, ती जागा मागितली, ती जागा घरकुलासाठी दिली, शासन निर्णयानुसार दिली. आता GR पण आलेला आहे शासनाचा भाडेपट्टीवर तुम्हाला देण्याचं, तेही बघू. परंतु आता जर कुठली जागा जी ती वाहतुकीला किंवा इतर गोष्टींना अडथळा आणणारी असेल तर त्याच्यानुसार ते काही केलं का तेवढं बघू द्या मला. 2 तारखेला हे आंदोलन करत आहात. हे आंदोलन काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि तुम्ही हे आंदोलन कधीपासून करता? आम्ही गेल्या 2 वर्षापासून असे अनेक आंदोलन केले आणि अनेक कलेक्टर आले आणि बदलूनही गेले. आणि आम्हाला या कलेक्टर लोकांनी फक्त आश्वासन दिले आणि 200 चौरस फूटची जी जागा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे, या नियमाचं त्यांनी उल्लंघन अनेक वेळेस केलं. कारण की आम्हाला सांगितलं की तुम्ही 200 चौरस फूटच्या जागेवरती तुमचा दिव्यांगाला बसण्या उठण्यासाठी तुम्ही गाळा करू शकता, म्हणजे 10x30चा. आणि आम्ही अंबडमध्ये तहसील समोर 10x30चा गाळा, अंबड तहसीलदार विजय चव्हाण, अंबडचे उपविभागीय अधिकारी पाटील सर आणि अंबडचे CO मनोज उकिरडे यांच्या म्हणण्यानुसार 200 चौरस फूटचा गाळा सुद्धा केला. आम्हाला कुठली नोटीस न देता या लोकांनी गाळा पाडून टाकला. आणि त्यानंतर अंबडमध्ये आमची दुसरी मागणी आहे की अंबडमध्ये जे आमचे आमदार आहेत त्यांच्या समितीची गठीत केली होती संजय गांधी निराधार समिती, त्या समितीमध्ये मतदान मिळवण्यासाठी 70% बोगस लोक निवड केलेली आहे. म्हणजे आधार कार्ड एडिट करून जे 40 वर्षाचे लोक आहेत, 40-45 वर्ष अशा लोकांना सुद्धा पगारी लावले आहेत. आणि त्याच्यानंतर अजून दुसरी मागणी अशी आहे की अंबडमध्ये आलिमको कंपनीचं जे साहित्य आलं होतं, माननीय खासदार होते मागचे रावसाहेब दानवे पाटील यांच्या काळामध्ये, तर यांच्या काळामध्ये म्हणजे आमचे दिव्यांग बांधव ज्यांना चालता येत नाही अशा दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल आली, पण खासदार साहेबांनी ती सायकल भोकरदनमध्ये देऊन टाकली का की त्यांचा मतदारसंघ आहे. पण आमच्या अंबडमधल्या दिव्यांगाची सायकल तुम्ही तिकडे कशी देताय? म्हणजे असा सुद्धा आलिमको कंपनीमध्ये घोळ करून टाकला. आणि त्याच्यानंतर जालन्याची जी नगरपालिका आहे, या नगरपालिकामध्ये 19 लाख रुपये दिव्यांगाचा 5% निधी कोणालाच वाटप न करता गायब करून टाकलेला आहे. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि याच्यामध्ये अंबडला जे 200 चौरस फूटचा गाळा पडला, जे दिव्यांग बांधवांनी आम्ही सगळ्यांनी कोणी भीक मागून गोळा करून ती गाळा उभा केला होता दिव्यांग सेंटर, ते पाडलं. या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. नसता आजच्या आमच्या मागणीचा प्रमुख उद्देश असा आहे की आम्हाला शासनाने आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी. आम्ही सगळे लोक आज इथून एक तर इथं आत्महत्या करणार, नाही तर इथून आम्ही जाणार नाही. आम्हाला प्रशासनाने उचलावं, मारावं, काय करायचं करावं, आमचं जीवन इथं संपलेलं आहे.
हेच आमच्या प्रमुख मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्याशी आता चर्चा केली, बरेच आश्वासन देखील दिले, त्या आश्वासनावर तुमचा भरोसा नाही का? आम्हाला जिल्हाधिकारी यांच्यावर कुठलाही भरोसा नाही, कारण की याच्या अगोदर 3 जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला सेम असेच आश्वासन दिले, परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांना ते जिल्हाधिकाऱ्यांना ते पूर्ण न करता इथून बदल्या करून गेलेले आहेत. तर यांची सुद्धा काय गॅरंटी हे पूर्ण करतील का नाही, त्याच्यामुळे आम्हाला यांच्यावर सुद्धा भरोसा नाही. एकतर कारवाई करा, अन्यथा आम्हाला सर्व दिव्यांगाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी. काय नाव आपलं? माझं नाव मोहन शेषराव मुंडे, मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा जालना जिल्हा अध्यक्ष.